शरद पवार आणि बच्चू कडू या दोघांमध्ये आज भेट होणार आहे। चांदूरमध्ये शरद पवारांच्या स्वागताचं आमदार बच्चू कडू यांनी बॅनर्स लावलेले आहेत। आज बच्चू कडू यांच्या घरी शरद पवार जाणार असल्याची माहिती मिळते। शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत। दरम्यान या संदर्भात आमदार बच्चू कडूंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। खरं तर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला की इकडून चाललेच आहे तर घरी या, आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं। काय झालं की आपण इथून 5-7 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता, तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा मी ती बातमी ऐकून आर आबा तेव्हा होते, तेव्हा आम्ही दोघे जण गेलो आणि पवारसाहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकर सिंग होते, त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं। आता ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। आणि यानंतर पुढची बातमी, अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।